₹1 या रसामध्ये हजारो रोग बरे होतात फक्त ₹1 तुम्ही येड्यात काढताय माझ्या ज्ञानाला. लक्षात आलं का? तर भगवंतानी आणि संतांनी माझ्याकडे काय दिलंय आणि काय नाही हे तुम्हाला उपयोग केल्याशिवाय कळणार नाही. येते का लक्षात? तुम्ही म्हणा काही, ते परमार्थातले असू द्या, बाहेरचे कोणते असू द्या, ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हे आवर्जून करायचं. ₹1 या रसामुळे किती रोग बरे होतात. आता हा रस तयार कसा करायचा ती याच चॅनलवरती पाठीमागं व्हिडिओ सांगितलेला आहे. फार तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो पहा हा रस तयार कसा करायचा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये हा रस प्यायचा कसा आणि किती वेळ प्यायचा आणि कोणत्या कोणत्या रोगावरती प्यायचा ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. हा जो रस आहे तो फक्त 1 थेंब हा रस आणि 1 चमचा पाणी. नीट लक्ष द्या काय म्हणतो. 1 थेंब रस, फक्त 1 थेंब आणि 1 चमचा पाणी हे एकत्रित करायचं. 1 चमचा पाण्यामध्ये हा 1 थेंब टाकायचा आणि हे चमचाभर पाणी कोमट स्वरूपामध्ये असलेलं. लहान मुलांना, मुलं जन्मल्या आईचं दूध न पाजल्यामुळे त्यांना हागवण लागते, संडास लागते, पातळ संडास लागते, पांढरी संडास लागते. लक्षात ठेवा. तर फक्त 1 थेंब 1 चमच्यामध्ये टाकून या लहान मुलांना पाजला की कितीही मुलं रडत असू द्या त्याची हागवण तर बंद होतेच, शिवाय ते पूर्णपणे रडायचं बंद होतं. अशीच लहान पिल्लं, शेळ्यांची लहान पिल्लं जी आहेत किंवा मेंढ्यांची लहान पिल्लं पहिल्या 2 दिवसामध्ये लक्षात ठेवायचं. पहिल्या 2 दिवसात ही त्यांची इतकी नाजूक अवस्था होती. आणि इथं तर महत्त्वाचं आहे, हे 2 दिवस तुम्ही 2-3 दिवस व्यवस्थित पिल्लांचं संगोपन केलं की मग पुन्हा पिल्लांना काय होतं. अगदी 1 चमचा कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये जनावरांसाठी, पिल्लांसाठी लक्षात ठेवायचं 2 थेंब घ्यायचे. हे 2 थेंब या रसाचे 2 थेंब घ्यायचे, त्या पाण्यामध्ये मिसळायचे आणि ते पाणी त्या छोट्या पिल्लाला, शेळीच्या, मेंढीच्या पाजायचे. ते वरडत असू द्या, दूध पित नसू द्या किंवा त्याची पोट साफ होत नसू द्या किंवा ते डरंगळत असू द्या, हागवण असू द्या त्याची, ₹1 सुद्धा या 2 थेंबाला खर्च येत नाही बरं का. मी वरती थंबनेलमध्ये टाकलंय ₹1 एवढे रोग बरे करा देण्यात आलं का. आणि हा रस तुम्ही 5 ते 6 वर्ष वापरू शकता. कशाला डॉक्टर दारात येईल तुमच्या समोर. हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलं, विश्वास ठेवला. परमार्थामध्ये आणि आयुर्वेदामध्ये विश्वास हा अतिशय महत्त्वाचा असतो. जर तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवत नसाल तर डॉक्टरवर विश्वास ठेवून तुम्ही गोळ्या कशा काय प्राशन करता. कुठला न ओळखीचा डॉक्टर, मी एवढं जीव तोडून सांगतोय, लक्षात ठेवा. कुठलंही असू द्या, मग ते परमार्थातलं असू द्या किंवा ज्ञान कोणतंही असू द्या, विश्वास हा फार महत्त्वाचा असतो. म्हणून मी ज्यांनी विश्वास ठेवून केलेला आहे त्यांच्या उदाहरणासह मी सांगत असतो. आता हे पोटाबद्दल झालं. मोठ्या व्यक्तीचं जर पोट दुखत असेल, खूप दिवसाची पोटदुखी, मग ती कशानेही असू द्या,
आणि ते जर पोट दुखणं थांबत नसेल तर फक्त 3 दिवस सकाळ संध्याकाळ 1 ग्लासभर कोमट पाणी करायचं, स्त्री असो पुरुष असो, आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब ह्या रसाचे टाकायचे आणि ते पाणी फक्त 3 दिवस सकाळ आणि सायंकाळ घ्यायचं. तुमची कसलीही पोटदुखी असू द्या, पोट साफ होत नसू द्या, किंवा स्त्रियांचा मासिक धर्म असू द्या, त्या वेळेला पोटदुखी असू द्या, काय काय म्हणून तुम्हाला सांगू, छातीतली धडधड असू द्या, येतंय का लक्षात, विटाळ साफ होत नसू द्या, किंवा एखाद्याला पॅरालिसिसचा अटॅक आलेला असू द्या, त्यांनी जर हे सकाळ सायंकाळ दररोज एक 20 स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे विकार असू द्या, मासिक पाळी अनियमित होत असू द्या, किंवा मासिक पाळीच्या वेळेला कमी ब्लड फ्लो होतोय किंवा जास्त ब्लड फ्लो होतोय, शेळ्यामध्ये शेळी एखादी गाभण राहत नसेल, ध्यानात आलं का तुमच्या, तर 2 ते 3 थेंब पाणी, शेळीसाठी 20 ml पाणी आणि हे 2 ते 3 थेंब त्यामध्ये टाकायचे, त्याला द्यायचे. मात्र मनुष्यासाठी 1 ग्लासभर पाण्यामध्ये 2-3 थेंब टाकून हे जर तुम्ही प्राशन केलं तर तुम्हाला सांगतो, पोटाचे सर्व आजार, गळ्याचे घशाचे सर्व आजार, छातीत धडधड करणे किंवा कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येणे, वाईट ढेक म्हणजे करपट ढेकरा येणं, किंवा पोटात गॅस तयार होणं, किंवा संडासला साफ न होणं, हे असले जे किरकोळ आजार आहेत, हे किरकोळ आजार या रसाने 2 ते 3च थेंब घ्यायचा फक्त ग्लासभर कोमट पाण्यामध्ये, हे एवढे आजार यांनी कायमस्वरूपी बंद होतात. लक्षात ठेवा. ताप येत असेल, पायाचे गोळे दुखत असतील, कोणताही रोग असू द्या म्हणून सांगतो, याचे 2-3 किंवा यदा कदाचित उन्हाळ्यामध्ये त्रास होत असू द्या, किंवा स्त्रियांच्या बाबतीमध्ये विटाळ बंद होताना ब्लड फ्लो होत असेल, व्हाईट फ्लो होत असेल, सर्व प्रकारचा कुठलाही फ्लो होऊ द्या, हे आठवडाभर रेग्युलर घ्या, तुमचे सर्व आजार निघून जातील. हे मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतोय. हे पाण्यामधून घ्यायचं आहे बरं का, दुधामधून नव्हे, हे पाण्यामधून. आणि रस कसा तयार करायचा याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती पहा, व्हिडिओ पहा आणि तयार करून ठेवा हा रस. कोणत्याही तुम्हाला आजार होऊ द्या, हे पाणी 2 दिवस तुम्ही 2-3 थेंब टाकून प्या, तुम्हाला किती फरक पडतोय तेवढा पहा. हे पिण्यासाठी सांगितलं. आता हा रस लावायला कुठल्या रोगावरती चालतो ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.